टेट मराठी पेडिओलॉजी 30 मार्काचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 15 पेडिओलॉजीचे क्वेश्चन आणि 15 उत्तराचे प्रश्न. सेकंड चॅप्टर आहे मराठी भाषेचे मूलभूत कौशल्य. भाषा नावाची एक अतिशय गुंतागुंतीची आणि नियमांबद्ध अशी एक सररचना बहुशा मुलांना शाळेत येण्याअगोदरच आत्मसात केलेली असते. त्यासाठी आवश्यक असलेली भाषिक क्षमता मुलांकडे अगोदरच असते. मुलांच्या या भाषिक क्षमतेचा विकास हा भाषा शिक्षणाचा आरंभ होय. जन्माला आलेल्या प्रत्येक मूल भाषा शिकते. त्यांच्या गरजेतून हे भाषा शिक्षण अगदी बालपणापासून आकारात येते. मूल प्रत्येक शब्द ऐकून त्यांचे अनुकरण करते. भाषा ऐकून त्यांचा विकास होतो. माणसाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास भाषा विकासाशी निगडीत असतो. अभिव्यक्ती कौशल्य. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन. अभिव्यक्ती कौशल्य. भाषा विकास. लेखन, वाचन, संभाषण, श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन ही भाषा विकासाची कौशल्ये आहेत. भाषा शिक्षणाचा विकास घडवून आणणाऱ्या 4 क्षमता आहेत. यांना मूलभूत क्षमता असेही संबोधले जाते. या मूलभूत क्षमतेचा विकास झाल्यानंतर भाषा शिकता येते. ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे हा भाषा विकासाचा क्रम आहे. क्षमता. ग्रहणात्मक, श्रवण, वाचन, प्रकटीकरणात्मक, भाषण, लेखन. श्रवण कौशल्य. श्रवण म्हणजे ऐकणे. कोणतीही ध्वनी किंवा आवाज आपण कानाद्वारे ऐकतो. कान हे ज्ञानेंद्रिय सक्षम असले श्रवण योग्य प्रकारे होऊ शकेल. कानाने ऐकलेले आवाज मेंदूपर्यंत पोहोचवले जातात. आवाजातील फरक तेथे ध्यानात घेऊन त्यांचा परस्पर संबंध लावला जातो व त्या आवाजाला विशिष्ट अर्थ प्राप्त करून दिला जातो. लहान मूल कानावर जे ध्वनी पडतील ते स्वतः उच्चारण्याचा प्रयत्न करते. ते अनुकरण करते. उच्चारलेले शब्द पुन्हा पुन्हा उच्चारते. ही पुनरावृत्ती होय. यातून पुढे बालक ध्वनी निर्माण करून बोलण्यास प्रारंभ करते. श्रवणामुळे भाषणाच्या अभ्यासाची पूर्वतयारी होते. म्हणून श्रवण हा भाषिक विकासाचा पाया मानला जातो. श्रवण कौशल्यातून भाषण, संभाषण, वाचन, लेखन हा भाषिक विकास साधला जातो. श्रवण करणे वा ऐकणे ही एक आनंददायी कृती आहे. मुलाच्या कानावर जे शब्द पडतात त्याचेच ते अनुकरण पुढे बोलण्यातून करत असतात. म्हणूनच लहान मुलाच्या कानावर शुद्ध व अचूक शब्दोच्चार पडणे अगत्याचे असते. श्रवणामध्ये ऐकणाऱ्याचे अवधान असले पाहिजे. श्रवण कौशल्याचा विकासाशी संबंध. लक्षपूर्वक ऐकणे. कोणतीही गोष्ट, घटना, प्रसंग, वर्णन, भाषण ऐकताना लक्षपूर्वक अवधान देऊन ऐकणे महत्त्वाचे असते. तसेच बोलणाऱ्याच्या भावभावना ध्यानात घेऊन ऐकणे जरुरीचे असते. संदर्भ लक्षात घेऊन श्रवण करणे. बोलणाऱ्या व्यक्तींचा हेतू, स्थळ, काळ, परिस्थिती हे ऐकताना लक्षात घेणे महत्त्वाचे असते. ध्वनीचे विश्लेषण करणे. श्रवण करणाऱ्या व्यक्तीला ध्वनीचे विश्लेषण करता आले पाहिजे. वर शब्द सारखे वाटतात पण त्या शब्दाचा अर्थ भिन्न छटा भाव असतो. शब्दसमूहाचा अर्थ लावणे. ऐकणाऱ्याला शब्दाचा किंवा शब्दसमूहाचा नेमका अर्थ लावला आला पाहिजे. उदाहरणार्थ विजयाची घोडदौड, मराठवाड्यात पावसाचे थैमान अशा वाक्यातून घोडदौड, थैमान इत्यादीचा अर्थ बोधता आला पाहिजे. माणसाचा जमाव, गुराचा कळप, फुलांचा गुच्छ यातून या समूहाचा अर्थबोध घडतो. मुख्य मुद्दे ग्रहण होणे, वाच्यार्थ, लक्षार्थ, ध्वनी अर्थ समजणे, योग्य प्रतिसाद, भाषा व शैली लक्षात घेऊन अर्थ समजणे, बोलणाऱ्याची शब्दयोजना व पद्धतीवरून अर्थ लक्षात घ्यावा. तो स्वतःला शहाणा समजतो या वाक्यातून नेमका अर्थ लक्षात घ्यावा. भाषेतील चुका लक्षात घेणे. बोलणाऱ्याच्या उच्चारातील चुका लक्षात घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ केव्हाऐवजी केव्हा, अगोदरऐवजी अगोदर, नुकसानऐवजी नुकसान इत्यादी समजणे आवश्यक आहे. श्रवणासंबंधी पाळावयाचे शिष्टाचार. वर्गामध्ये ऐकताना मुलांनी ताठ बसावे. तसेच लक्षपूर्वक श्रवण करावे. बोलणाऱ्या व्यक्तींचे म्हणणे आपण शांतपणे ऐकून घेतले पाहिजे. बोलणाऱ्या व्यक्ती आपल्याला न पटणारे विचार ऐकावेत असेल तरी श्रवण करणाऱ्या व्यक्तीजवळ ते विचार शांतपणे ऐकून घेण्याची सहनशीलता असली पाहिजे. बोलणाऱ्या व्यक्तीकडे पाहून श्रवण केले पाहिजे. ऐकणाऱ्या व्यक्तींच्या हावभावातून बोलणाऱ्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव व्यक्त व्हावा.
दुसऱ्याचे व्यक्तिमत्व आपणास जोपासता आले पाहिजे. ऐकणाऱ्याने बोलणाऱ्या व्यक्तीला योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. श्रवण करणाऱ्या व्यक्तींच्या कपाळावर आठ्या घालणे, जांभया देणे असे वर्तन असू नयेत. श्रोत्यांनी आपल्या हालचालीतून, प्रतिसादातून आदर व्यक्त करावा. शिक्षकांच्या किंवा वक्त्याच्या बोलण्याला योग्य प्रतिसाद द्यावा, जेणेकरून तुमचे ऐकणे एकाग्रतेने होत आहे असे दिसून येते. बोलणाऱ्या व्यक्तीला मध्येच अडवून आपण बोलत राहू नये. श्रोत्यांनी प्रसंगानुरूप, विषयानुरूप चेहऱ्यावर हावभाव व्यक्त करावे, जेणेकरून वक्ता, गायक, कलावंत यांना उत्साह वाटू शकेल. आवडलेल्या मुद्द्यांना टाळ्या वाजवून प्रतिसाद देणे इष्ट आहे. भाषणातील योग्य त्या मुद्द्याची नोंद कागदावर करून घ्यावी. भाषण संपल्यानंतर आपल्या शंकेचे निरीक्षण करून घ्यावे. श्रवण कौशल्याचे उद्दिष्टे: अवधानपूर्वक शांतपणे ऐकण्याची सवय लावणे, बोलणाऱ्या व्यक्तींचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे, बोलणाऱ्या व्यक्तींच्या मनातील भावभावना, हेतू, विचार जाणून घेण्याची सवय लावणे, बोलणाऱ्या व्यक्तींच्या भाषणातील मुख्य विचार, मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे, गुण, मुद्दे ऐकताना ओळखता येण्याची सवय लावून घेणे, भाषणातील विचारांचे वर्गीकरण व विश्लेषण करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी श्रवणाची सवय लावणे, मनाची प्रसन्नता वाढविण्यासाठी लय, नाद, मृदुन्य, सुंदरता यांनी होणारा आनंददायी परिणाम श्रवणातून अनुभवणे, गाणी, गोष्टी, प्रसंग यातून विद्यार्थ्याचे मनोरंजन होण्याच्या दृष्टीने श्रवण करण्याची सवय लावणे, ऐकलेले शब्द, शब्दसमूह, वाक्यप्रचार यांचे उपयोजन करून सौजन्यतेचा विकास साधण्यासाठी श्रवण करण्याची सवय लावणे. श्रवण हा भाषा विकासाचा पाया आहे. असे ऐकावे, कसे बोलावे, कसे वाचावे व कसे लिहावे या अभ्यासाची पूर्वतयारी करण्यासाठी श्रवणाची सवय लावणे, बोलणाऱ्या व्यक्तींचे यथाचित्त मूल्यमापन करण्यासाठी श्रवणाची सवय लावून घेणे, मराठी भाषेतील भाषिक क्षमता प्राप्तीसाठी समस्या. श्रवण दोष पातळी: शारीरिक, कर्णेंद्रियात जन्मजात दोष, अपघाताने निर्माण झालेले दोष, मानसिक, अश्रवण, अधुरे श्रवण, अपश्रवण. शारीरिक पातळीवरील दोष: शारीरिक पातळीवरील श्रवण दोषाचा कान वा श्रवण इंद्रियात जन्मापासून दोष आढळून येतो. या दोषामुळे ऐकू येत नाही. श्रवण यंत्राचा उपयोग करून तसेच कानावर शस्त्रक्रिया करून हा दोष निवारण्याचा प्रयत्न केले जातात. कधीकधी अपघाताने कान हे श्रवणेंद्रिय कमकुवत होते. व्यक्तीला स्पष्ट ऐकू येत नाही. आवाजातील सूक्ष्मता ध्यानात येत नाही. या सर्व दोषाचा परिणाम श्रवण क्षमतेवर होतो. उपाय: हे दोष शिक्षकांनी पालकांच्या निदर्शनात आणून द्यावेत. श्रवण दोषाच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक असते. वेळेवर केलेला उपचार अनेक वेळा दोषाचे निर्मूलन करू शकतो. मानसिक पातळीवरील श्रवण दोष: अश्रवण म्हणजे अर्थहीन श्रवण होय. एखादा ध्वनी कानावर पडूनही व्यक्ती तंद्रीत असेल तर त्याचा अर्थबोध होत नाही. इयत्ता पहिली दुसरीच्या मुलांच्या अवधानाचे स्थितीकरण झालेले नसते. ही मुले चंचल असतात. चित्ताच्या अस्थिर अवस्थेमुळे हा दोष मुलांत संभवतो. अधुरे श्रवण म्हणजे अर्थश्रवण होय. व्यक्ती श्रवण करीत असताना काही शब्द सुटतात. पूर्णपणे श्रवण होत नाही. पूर्णपणे श्रवण झाले नसेल तर त्याला अधुरे श्रवण किंवा अर्धश्रवण असे म्हणतात. अर्धश्रवण असे म्हणतात. अध्ययनात अधुरे श्रवण झाले तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. तसेच सार्वजनिक क्षेत्रात श्रोत्यामध्ये हा दोष दिसून येतो. श्रोत्यांची ऐकून घेण्याची मनस्थिती नसते. सहनशीलतेचा अभाव यामुळे अधुरे श्रवण घडू शकते. अपश्रवणाचे दुसरे नाव म्हणजे अशुद्ध श्रवण होय. कधीकधी एक शब्द उच्चारला तर एखाद्याला अक्षराचा फरक असलेला दुसराच शब्द ऐकला जातो. ती घरी जाते ऐवजी ती घरी गाते असं ऐकलं जातो. म्हणजे थोडक्यात धचा मा होतो. धरावे ऐवजी मारावे असे ग्रहण केले जाते. या अपश्रवणामुळे अनर्थ ओढवतो. श्रवण दोष नाहीसे करण्याचे उपाय: वर्गात मुलांना शांतपणे लक्ष देऊन ऐकण्याची सवय लावावी. अपश्रवणातील दोष नाहीसे करण्यासाठी भ्रमणध्वनी किंवा सीडीचा वापर करून
अचूक शब्दोच्चार मुलांना ऐकावेत. वर्गातील वातावरण शांत आनंददायी ठेवावे, ज्यामुळे मुले अर्धवट ऐकणार नाहीत. शिक्षकांनी फार वेगाने कथन किंवा विवेचन करणे, कंटाळवाणे, रुक्ष बोलणे इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजेत. विविध श्रवण साधनाचा उपयोग करावा, त्याद्वारे श्रवण दोष दूर होण्यास मदत होऊ शकेल. शिक्षकांनी श्रवण विकासाचे उपक्रम राबवावेत. 1ली, 2री या इयत्तेमध्ये मुलांना प्रत्येक अक्षराचा, शब्दाचा उच्चार करण्याचा जास्त सराव द्यावा. विद्यार्थ्यांचे अशुद्ध उच्चार वेळीच दुरुस्त करावे. श्रवणदोष असलेल्या बालकांना बोलवून समस्येची जाणीव करून द्यावी. डॉक्टरांचा सल्ला, वैद्यकीय उपचार याबाबत पालकांना सजग करावे. श्रवण कौशल्य विकसित होण्यासाठी उपक्रम. स्वर विवेचन करणे. विद्यार्थ्यांच्या वयोगटाला योग्य आणि भावविकासाला पूरक असे साहित्य निवडून सुस्वर वाचन करावे. शुद्ध व स्पष्ट उच्चार, आवाजातील योग्य चढ-उतार, अभिनय इत्यादीचा परिणामकारकता साधली तर त्यांचा श्रवणकौशल्याचा विकास करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. पशुपक्षी, प्राणी यांच्या कथा सांगणे, बडबड गीते, विविध गाणी चालीवर म्हणण्यास सांगणे, बालगीतांच्या ध्वनिफिती ऐकवणे, उदाहरणार्थ नाच रे मोरा नाच, सांग सांग भोलेनाथ इत्यादी. वर्गमित्रांमध्ये संभाषण करण्याचा सराव देणे. शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार मुलांनी कृती करणे, उदाहरणार्थ टाळ्या वाजवा, हात वर करा, डब्बा उघडा, खाऊ खा इत्यादी. कथा कथन करणे. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच कथा ऐकण्याची आवड असते. लहानपणी परीकथा, बिरबल बादशहाच्या कथा, पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा, विज्ञान कथा आवडतात. कविता वाचन गायन करणे. अंगाईगीते, बडबडगीते, समूहगीते, भावगीते, देशभक्तिगीते विद्यार्थ्यांना जेव्हा ऐकायला मिळतात तेव्हा त्यांच्यातील लय, ताल, नाद, मूर्धन्य यावर मुले खुश असतात. नाट्य उत्तराचे वाचन. क्रमिक पाठ्यपुस्तकातील नाट्य उत्तराचे वाचन करणे हा एक विद्यार्थ्यांचा श्रवण कौशल्य विकसित करणारा उपक्रम आहे. नाट्याद्वारे विद्यार्थ्यांचे अवधान आकर्षित करतात. भाषिक खेळ, शब्दाच्या भेंड्या, म्हणीच्या भेंड्या, वाक्यप्रचाराच्या भेंड्या इत्यादी. श्रवण कौशल्याचे मूल्यमापन. श्रवण कौशल्याचे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यात किमान क्षमतेचा विकास होणे अपेक्षित असते. म्हणजेच टेस्ट घेणे. कशाच्या टेस्ट? ध्वनी किंवा भाषण घटक ओळखणे, ध्वनी भित्त समजणे, शब्दसंपत्ती वाढणे, रचना व आकलन. भाषण संभाषण कौशल्य. भाषण म्हणजे बोलणे होय. स्वतः अभिव्यक्त होण्याचे साधन म्हणून भाषण कौशल्याचा उल्लेख करावा लागेल. भाषा प्रत्यक्ष बोलून, ऐकून, सरावाने शिकता येते. त्यामुळे श्रवण वाचन हे ग्रहणात्मक उद्दिष्टे मानली जातात, तर भाषण लेखन ही आविष्काराची उद्दिष्टे गणली जातात. भाषा विकासाची दुसरी पायरी म्हणजे भाषण होय. व्यक्ती जे ऐकते, श्रवण करते ते पुन्हा दुसऱ्याला सांगण्यासाठी नेहमी उत्सुक असते. या दुसऱ्या सांगण्याच्या धडपडीतूनच भाषणाचा जन्म होतो. अभिव्यक्तीचे साधन म्हणून भाषणाच्या अन्यसाधारण महत्त्व आहे. भाषणाची उद्दिष्टे. स्व अभिव्यक्ती. व्यक्ती आपल्या इच्छा, भावना, मते, विचार दुसऱ्यास सांगते याला स्व अभिव्यक्ती किंवा आविष्कार असे म्हणतात. प्रत्येक माणसाला आपले सुख, दुःख, भावभावना दुसऱ्याला सांगण्याची इच्छा असते. आनंदाची प्राप्ती. दुसऱ्याशी बोलण्यातून व्यक्ती आनंदाची प्राप्ती करते. म्हणूनच आनंदप्राप्ती हा भाषणाचा हेतू होय. एखादा वक्ता आपल्या भाषणातून आनंद घेतो व देतो. शिक्षक, लेखक, कवी, कलाकार, नेते आपल्या भाषणातून आनंद प्राप्तीचा लाभ घेतात. स्वमताचा प्रचार करणे. भाषण करणारा, बोलणारा. स्वमताचा प्रचार करणे. भाषण करणारा, बोलणारा आपली मते व्यक्त करतो व दुसऱ्यांनी ती स्वीकारावीत अशी इच्छा बाळगतो. स्वमताचा प्रचार करणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. उदाहरणार्थ निवडणुका, संदेश देणे, संत मंडळी, धर्मसुधारक, समाजसुधारक, पुढारी, नेते इत्यादी लोक आपला संदेश भाषणाद्वारे सर्व दूर पोहोचवतात, निरोप देतात,
निरोप देणे, सांगावा हे काम भाषणातून केले जातात. थोर विचारवंताचा विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ही भाषणातूनच साधले जाते. भाष्य करणे. भाषणातून अवघड विषय सोपा करण्यासाठी वक्ता त्याच्यावर भाष्य करतो. आपली तत्त्व, सिद्धांत व मताचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी वक्ता काही स्पष्टीकरण करतो. एखादा प्रवचन देणारा माणूस आपल्या प्रवचनातून व्यावहारिक उदाहरणे देऊन विचार स्पष्टपणे मांडतो. सामाजिक आंतरक्रिया. दोन व्यक्ती परस्परांशी बोलून एकमेकांना समजून घेतात. भाषणातूनच माणूस आपले मित्र, नातेवाईक, परिवारातील सदस्य, समाज यांच्याशी वैचारिक व भावनिक सुसंवाद करतो. परस्पराबद्दल आत्मनियतता निर्माण करणे हा भाषणाचा हेतू होय. सौजन्यशीलता. सौजन्यशीलतेचा परमोच्च आनंद प्राप्त करून घेणे हे भाषणाचे उद्दिष्ट आहे. अभ्यासपूर्वक व्याख्याने, मुलाखती, कथाकथन यातून माणूस नवनिर्मिती करत असतो. भाषणाची उद्दिष्टे. विद्यार्थ्यास शब्दाचा उच्चार स्पष्टपणे व शुद्धपणे करता येणे, योग्य अक्षरावर, शब्दावर आघात देणे, आवाजात योग्य तो चढउतार करणे, बोलताना योग्य गती ठेवणे, बोलण्याचे शिष्टाचार पाळणे, आत्मविश्वासाने, धीटपणे, प्रभावीपणे, स्पष्ट शब्दात आपले विचार मांडणे, शब्दसंपत्ती विकसित करून योग्य शब्दाचा वापर करणे, योग्य ठिकाणी विराम, पॉज देणे, अस्खलितपणे वक्तृत्व करणे, सहजपणे व प्रभावीरित्या बोलणे, बोलताना योग्य क्रम राखणे, आत्मविश्वासपूर्वक बोलणे. भाषा संभाषण. भाषण संभाषणाचे प्रकार. अनौपचारिक संभाषण. कुटुंबातील संभाषण किंवा संवाद अत्यंत सहज व नैसर्गिक असतात. त्या संभाषणात कोठेही औपचारिकपणा असत नाही. कुटुंबातील काही घटक, आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा एकमेकांशी अगदी सहजपणे बोलत असतात. यातून विचारविनिमय असतो, चर्चा असते, मतांतर असतात, प्रश्नोत्तरे असतात. कधीकधी आपण घरातील व्यक्तींशी, मित्रांशी, मैत्रिणींशी, समवयस्कांशी, आप्तेष्टांशी सहजपणे बोलत असतो. वैशिष्ट्य. अनौपचारिक संभाषणात कोणताही उपचार पाळलेला असतो. बोलणाऱ्या व्यक्तींच्या मनावर कोणतेही दडपण अथवा ताण नसतो. कोणतेही नियम अथवा पथ्ये नसतात. अनौपचारिक संभाषणात मोकळेपणा व जिव्हाळा असतो. आत्मीयता, सहजपणा व खेळकरपणा असतो. औपचारिक संभाषण पहा. औपचारिक संभाषणात वर्णन, चर्चा, कथन, निवेदन, स्पष्टीकरण, व्याख्यान, वादविवाद, संवाद, मुलाखत इत्यादीचा समावेश होतो. नियमबद्ध, सररचनात्मक, सहेतुक भाषण कौशल्य म्हणजे औपचारिक संभाषण होय. प्रसंग, व्यक्ती, स्थळ, वस्तू, प्रवास वर्णने याचा औपचारिक संभाषणात समावेश होतो. हुबेहूब परिणामकारक वर्णन करावे अशी यात अपेक्षा असते. यात सूक्ष्म निरीक्षण, योग्य संदर्भ, उत्कृष्ट वर्णनशैली, ओघवती व परिणामकारक भाषा अपेक्षित असते. भाषण संभाषण कौशल्याचे विविध अंगे. उच्चार शुद्धता व स्पष्टता. उच्चाराच्या बाबतीत शुद्ध व स्पष्ट उच्चाराने विशेष महत्त्व आहे. खरे तर दोन्ही गोष्ट म्हणजे संभाषण आणि भाषण कौशल्याचा मूलाधार आहे. उच्चारात अनुस्वार, आकार, उकार, ऱ्हस्व, दीर्घ, वर्णाची उच्चार स्थाने यांचा समावेश होतो. अनुस्वार, ऱ्हस्व, दीर्घ, आकार, अकार, उकार यांनी शब्दांच्या अर्थात कमालीचा बदल घडतो. स्वरघाताचा निरीक्षण. स्वरघातात म्हणजेच शब्दाचा उच्चार करताना विशिष्ट अक्षरावर जोर देणे. मराठीत काही अक्षरे लिहितानाच तशीच असली तरीही त्यांचे उच्चार दोन वेगवेगळे असू शकतात. विरामचिन्हाची दखल. विरामचिन्हाची दखल घेऊन जरुरी तेथे थांबून बोलण्यातला परिणाम वाढविता येतो. परिणामकारकता वाढविण्यासाठी विरामचिन्हाची दखल घ्यावी लागते. स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, अपूर्णविराम, अपसरणचिन्ह, प्रश्नचिन्ह, अवतरणचिन्ह या चिन्हाद्वारे उच्चारासंबंधी थांबविण्याच्या विरामचिन्हाच्या जागा दर्शविल्या असतात. स्वरातील चढउतार. भाषण संभाषण कौशल्याचा आवाजातील
पातळीवर खूप महत्त्व असते. भाषण संभाषणातून परिणामकारकता साधण्यासाठी शब्दामधून व्यक्त झालेली भावना ध्यानात घेऊन शब्द वरच्या पातळीत उच्चारायचे का खालच्या पातळीत उच्चारायचे का सामान्यपणे उच्चारायचे ते ठरवावे लागते. भाषण चातुर्य बोलणाऱ्या व्यक्तींची भाषण लागवी व आत्मीयता असणारी असावी. भाषणात सहजता व परिणामकारकता पाहिजे. संभाषणात योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरण्याचे कौशल्य साधता यावे. संभाषणातून समस्था प्रकट व्हावी. भाषण संभाषणाचा उपक्रम. शब्दाचे उच्चार शिक्षकांनी अगोदर करायचे आणि नंतर विद्यार्थ्यांचे तसेच उच्चार करावयास सांगणे. गप्पागोष्टी व संभाषणात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे. योग्य अभिनयासह गाणी म्हणून घेणे. विद्यार्थ्यांच्या अनुस्वारानुसार बोलण्याचा सराव देणे. उदाहरणार्थ बाजार, बाग, मंडई. विद्यार्थ्यांच्या अनुभवानुसार बोलण्याचा सराव देणे. उदाहरणार्थ बाजारविषयी बोल तू, बागविषयी बोल, मंडईविषयी बोल असं. विद्यार्थ्यांकडून सोप्या प्रश्नाची उत्तरे संपूर्ण वाक्यात घेणे. गोष्ट सांगण्यास उत्तेजन देणे. नाट्य उतारातील संवाद बोलण्याची संधी देणे. अभ्यासलेले गद्य किंवा पद्य यांचा सारांश सांगणे. एखादे चित्र दाखवून वर्णन करण्यास सांगणे. शिष्टाचार पाळून बोलण्यास सराव देणे. पाठांतर स्पर्धेत सहभाग होण्याची संधी देणे. एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी स्वागत, परिचय, आभार व्यक्त करण्याची संधी देणे. अपरिचित व्यक्तीशी बोलण्याची संधी देणे. एखाद्या घटनेचे निवेदन करणे. शुद्ध विचार, आवाजातील चढ-उतार, विरामचिन्हाचा वापर याचे महत्त्व सांगून तसे बोलण्याचा सराव देणे. भाषण क्षमतेचे मूल्यमापन. शुद्ध उच्चार करणे. स्पष्टपणे बोलतो. आवाजात योग्य चढ-उतार करतो का? बोलण्यात गती योग्य ठेवतो का? भाषणातील शिष्टाचार पाळतो का? असं. ओके. वाचन कौशल्य. कोणतीही ज्ञान माहिती समजून घेण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे वाचन कौशल्य होय. वाचन हा शब्द वच्च या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. ध्वनीचे उच्चारण म्हणजे वाचन नाही, तर आकलनासह ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन होय. वाचनाची उद्दिष्टे. लिहिलेले शब्द ओळखून त्याचा योग्य उच्चार करून आकलन करून घेणे. वाचनातून विविध विषयातील ज्ञान प्राप्त होते. बहुश्रुतता प्राप्त होते. वाचनातून आनंद प्राप्ती लाभणे. मानवी मन सुसंस्कृत होणे. वाचनामुळे विचाराची संग्रहता प्राप्त होते. वाचनाने शब्दाची स्पष्ट उच्चार करता वाचनाने शब्दाचा स्पष्ट उच्चार करता येणे. वाचनांना योग्य चढउतार करून वाचणे. अर्थ ग्रहण करून वाचणे. विरामचिन्हे ध्यानात घेऊन वाचणे. अस्खलितपणे वाचन करणे. मनोगत वाचन करणे व वाचनाची अभिरुची निर्माण होणे. वाचनातून आकलन शक्तीचा विकास साधणे. वाचनाची अभिव्यक्ती विकसित करणे. वाचनाची अभिवृत्ती विकसित होणे. वाचनाची पूर्वतयारी. वाचन म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे, तरीही मूळाक्षर शिकणे ती वाचता विलिहित येणे आवश्यक असते. मूळाक्षरे वाचणे ही वाचनाची पहिली पायरी होय. वाचनाची पूर्वतयारी तीन पातळीवर होत असते. पहिली बौद्धिक पातळी, दुसरी भावनिक पातळी, तिसरी शारीरिक पातळी. बौद्धिक पातळी. वस्तू आणि व्यक्ती यांच्याशी असलेले शब्दाचे सहचार्य समजण्यात बुद्धीचा वाटा महत्त्वाचा असतो. आकलन क्षमता ही बुद्धीची निगडीत असते. भावनिक पातळी. वाचन कौशल्य विकसित भावनिक पातळीवर महत्त्वाचे आहे. वाचनासाठी भावनिक समरसतेचा गरज असते. शब्दातील भाव विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचविले पाहिजेत. शारीरिक पातळी. वाचनात शारीरिक पातळीवर डोळे व कान या ज्ञानेंद्रियांचा
तयारी असली पाहिजे. शारीरिक पातळीवर काय? वाचनात शारीरिक पातळीवर डोळे व कान या ज्ञानेंद्रियाची तयारी असली पाहिजे. एकूण वाचनाच्या पूर्वतयारीसाठी शरीर, मन आणि बुद्धी यांचे सहकार्य करावे लागते. वाचनाचे प्रकार. वाचनाच्या रीतीवरून त्यांचे खालील प्रकार मांडले जातात. प्रकट वाचन. अक्षररूप अशा ध्वनीचे स्पष्ट व मोठ्या आवाजात केलेले, इतरांना कळेल असे लक्ष देऊन उच्चारण म्हणजे प्रकट वाचन होय. उच्चार स्पष्ट व मोठ्याने करणे, भावना व विचार यांचे प्रकटीकरण म्हणजे प्रकट वाचन होय. प्रकट वाचन प्रत्यक्ष डोळ्यांनी अक्षरे, शब्द, वाक्य पाहणे. बुद्धीच्या म्हण मेंदूच्या साहाय्याने याचा अर्थ लावणे. नंतर वागेंद्रियाच्या मदतीने त्यांचा उच्चार करणे. या सर्व बाबीचा योग्य मेळ साधले की अचूक प्रकट वाचन घडते. प्रकट वाचनाला मुखवाचन असेही म्हणले जातात. मुखवाचनातून खालील कौशल्याचा विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या वर्णाचा शुद्ध व स्पष्ट उच्चार करणे, जोडाक्षरे, व्यंजने, संयुक्त स्वर यांचा योग्य व अचूक उच्चार करता यावा, अर्थग्रहण करून वाचन करता येणे, आशयानुसार आवाजात चढ उतार योग्य त्या ठिकाणी स्वर, शब्द यांच्या उच्चारावर आघात देणे, वाचताना विरामचिन्हे लक्षात घेणे, वाचन ओघवते व सहज केल्यासारखे वाटावे, आशयातील भावना, विचार यांच्याशी समरस होऊन वाचणे. मुखवाचनातील प्रकट वाचन दोष. मुखवाचन करताना काही शब्दाचा उच्चार विद्यार्थ्यांना करता येत नाही. पाडम्य, सत्प्रवृत्त, अहर्ता यांच्यासारख्या शब्दाचा उच्चार चुकतात. अशा शब्दाची नोंद करून ते शब्द सांगावेत. शब्दांचे शुद्ध उच्चारही करून दाखवावेत. काही मुले अडखळत वाचतात, हेल काढूनही वाचतात. विद्यार्थी काही वेळा कठीण शब्द टाळून मुखवाचन करतात. कधी कधी आपल्या मनाचे शब्द त्यात घुसडून वाचन करतात. विद्यार्थी पुष्कळ वेळा शब्दोच्चार बोट ठेवून वाचन करतात. काही विद्यार्थ्यांना सलगपणे वाचता येत नाही. ओळीतील शेवटचा शब्द आणि नवीन ओळीतील पहिला शब्द वाचताना त्यात अंतर राहते. सलग भावपूर्ण वाचन करता येत नाही. मुखवाचनातही योग्य गती विद्यार्थ्यांना गाठता येत नाही. काही जण भरभर वाचतात तर काही अगदी सधपणे वाचतात, म्हणजे अगदी स्लोली वाचतात. उत्तम वाचनाचे वैशिष्ट्य. निष्कर्ष पहा. विद्यार्थ्याला वाचलेले समजणे, वाचलेले भाग लक्षात राहणे, वाचलेले मजकूर आशय दुसऱ्याला सांगता येणे, वाचताना सलग किंवा गतीने वाचणे, वाचताना कोणतीही ताण न घेणे. मुखवाचन. मनोगत वाचन. मुखवाचन किंवा मनोगत वाचन म्हणजे मनातल्या मनात वाचणे होय. लिखित मजकूर डोळ्यांनी पाहून मेंदूच्या मदतीने अर्थग्रहण करण्याची प्रक्रिया म्हणजे मुखवाचन. मुखवाचनाचे मुख्य उद्दिष्ट वाचनाची गती असते. यामध्ये अवधानाचे केंद्रीकरण करावे लागते. मनोगत वाचनात उतार्यातील भाव व विचार आवश्यक असते. आकलन शक्ती व धारण शक्ती चांगली असावी लागते. त्यामुळे मुखवाचन करणाऱ्याची मानसिक पातळीवर जाणून घ्यावे लागते. अर्थग्रहणासाठी बुद्धी व मन यांची मदत लागते. उच्च दर्जाची आकलन क्षमता आवश्यक असते. मुखवाचन शांतपणे व स्वस्थपणे करावे लागते. मुखवाचनाचे हेतू उद्दिष्टे. अवधानपूर्वक वाचनाची सवय विकसित करणे, एकाग्रतेने वाचण्याची सवय लावणे, मनोगत वाचनाची गती वाढवणे, वाचलेल्या उतार्यातील विचार भावना समजून घेणे, मनोगत वाचनातून आनंद मिळवणे, ज्ञानप्राप्ती साधणे, वाचनाच्या माध्यमातून शब्दसंपत्ती वाढणे. गतिवाचन किंवा शीघ्र वाचन. गतिवाचन याचा अर्थ कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वाक्य अर्थ समजून घेऊन वाचणे. या कौशल्यामुळे कमी वेळात अनेक ग्रंथ वाचता येते. डॉक्टर आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांची उदाहरणे या संदर्भात सर्व श्रुत आहेत. सामान्यपणे एका टप्प्यात आपण 5 ते 7 शब्द वाचू शकतो.
पण सरावाने ही शब्दसंख्या वाढविता येते. अनावश्यक शब्द टाळून वाचन केले जाते. सरावाने वाचनाच्या दृष्टीचा टप्पा स्पॅन ऑफ विजन वाढवता. वाचनाच्या पद्धती. वाचन कौशल्याच्या मागे लिपी ज्ञान अपेक्षित आहे. त्यातूनच मुळाक्षर पद्धती, गट पद्धती, शब्द पद्धती, वाक्य पद्धती, प्रसंग पद्धती अशी पद्धती दिसतात. सामान्यपणे वाचन कौशल्यासाठी प्रथम मुळाक्षरे, त्यानंतर त्यांतील ऱ्हस्व स्वर अ, इ, उ, नंतर दीर्घस्वर आ, इ, उ, तदनंतर व्यंजने क, ख, ग. शब्द ज्ञान पक्के होण्यासाठी मुलांचे पूर्वानुभव, चित्रे यांचा वापर करावा. वाक्य शिकविताना गोष्टी, गाणी यांचा वापर करावा. काही प्रसंग मुलांकडून नाट्यीकरण पद्धतीने करून घ्यावे. वाचनाचा वेग. साधारण 12 ते 14 वर्षातील मुलाची वाचन क्षमता विकसित होणे अपेक्षित आहे. प्रत्येक मुलाच्या बाबतीत असे घडतेच असे नाही. उलट वाचनाची नावड दिसून येते. मुलांना वाचनाची गोडी नाही म्हणून वाचन केले जात नाही. परिणामी वाचनात गती, वेग नाही. त्यामुळे शब्दसंपत्ती मर्यादित राहते. वाढत्या वयानुरूप पुस्तके वाचतात, शब्द अडतात, वाक्यप्रचार अनोळखी वाटतात, संदर्भ लागत नाही. त्यामुळे वाचलेले कळत नाही. वाचलेल्या मजकुरांचा अर्थबोध न झाल्याने पुन्हा पुन्हा वाचावे लागते. त्यात गती मंदावते, खूप वेळ लागतो. वाचलेल्या मजकुराचा अर्थबोध न झाल्याने पुन्हा पुन्हा वाचावे लागते. त्यात गती मंदावते, खूप वेळ जातो. परिणाम वाचनाची गती मंदावते. वाचनाची गोडी कमी होते आणि वाचनाकडे दुर्लक्ष होते. शैक्षणिक स्तरावरही त्याचे दुष्परिणाम घडून येतात. वाचनात गती नसल्याने वाचून समजून उत्तर लिहिण्यापेक्षा गाईडचा घोकंपट्टी केली जाते. त्यामुळे मुलं गाईड घेतात. मुळातच विषयाचे पूर्ण आकलन नसल्यामुळे परीक्षेत न आठवणे, उत्तरे लिहिताना गोंधळ उडणे यामुळे गुण मिळवतात व मुले व पालक निराश होतात. त्यामुळे कमी गुण मिळतात. त्यामुळे मुले व पालक निराश होतात. प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाचन वेग किती आहे हे शिक्षकाला ज्ञात असावे आणि शिक्षकांनी मुलाचा वाचन वेग किती असला पाहिजे याची जाणीव पालकांना करून दिली पाहिजे. विद्यार्थ्यांचा वाचन वेग 2 स्तरावर मोजला जातो. फक्त वाचन आणि आकलनासह वाचन करणे. खालीलप्रमाणे वाचन वेग मोजणे शक्य असते. विद्यार्थ्यांची वाचन सुरू करण्यापूर्वी शिक्षकांनी वेळेची नोंद करणे. विद्यार्थी नेहमी जसं वाचन करतो तसेच त्याला परिच्छेद वाचण्यास सांगणे. विद्यार्थ्याचा परिच्छेद वाचून झाल्यानंतर पुन्हा वेळेची नोंद करणे. एकूण किती वेळ लागला ते मोजणे. वाचन क्षमता विकसित करण्यासाठी उपक्रम. विद्यार्थ्यांनी वाचन क्षमता विकसित करण्यासाठी वर्गात संधी द्यावी. विद्यार्थ्यांचे वाचन अक्षर तक्ते, शब्दपट्ट्या, वाक्यपट्ट्या यांच्या साहाय्याने घेता येईल. क्रमिक पाठ्यपुस्तकातील पाठाचे वाचन व अनुवाचन घेणे. पाठ्यपुस्तकातील कवितेचे लयीत वाचन घेणे. मुलांच्या परिसरातील दुकानाच्या पाट्या वाचून येण्यास सांगणे व मुलांनी काय काय वाचले ते वर्गात विचारणे. शब्द चित्रमालिका व भित्तिपत्रके यांचे प्रकट वाचन वर्गात घेणे. पाठ्यपुस्तकातील चित्राचे वाचन करून घेणे. लेखन कौशल्य पाहू. लेखन कौशल्य. भाषा शिकण्याचे श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन 4 मूलभूत अभिव्यक्ती कौशल्यात लेखन क्षमता उच्च दर्जाची क्षमता मानली जाते. उच्च दर्जाची क्षमता मानली जाते. कोणती? श्रवण कौशल्य नाही तर लेखन कौशल्य. लेखन क्षमता ही उच्च दर्जाची मानली जाते. संस्कृत भाषेतील लिख या धातूपासून लेखन हा शब्द निर्माण झाला आहे. लिख म्हणजे लिहिणे. लेखन ही मानसाची अभिव्यक्ती आहे, नवनिर्मिती आहे.
सौजन्यशीलता आहे. लेखन हे आत्मविष्काराचे साधन आहे. माणसाची भावनिक जडणघडण करण्यात भावनिक विकास साधण्यात साहित्यकृतीचा महान लेखन, कवी, साहित्यिक यांचे योगदान आहे. साहित्यिकांनी नवनिर्मितीचा आनंद मिळतो, तसेच हे साहित्य समाजजनांना प्रेरणा देतात. लेखनाचे उद्दिष्टे: इयत्ता 1ली पासून इयत्ता 8वी पर्यंत, नंतर 12वी पर्यंत व पुढे पदवीपर्यंत लेखन क्षमता हळूहळू विकसित होणारी आहे. प्रारंभीच्या स्तरावरील उद्दिष्टे: भाषेतील वर्णमाला, उच्चार पद्धती व देवनागरी लिपीचा परिचय होणे, शब्दसंग्रहात वाढ होणे, परिच्छेद शब्द लिहिण्याची क्षमता निर्माण होणे, आकलनशक्ती वाढणे, सुवाच्य व वळणदार अक्षरात लिहिणे, विरामचिन्हाचा योग्य वापर करून लेखन करणे. वरच्या वर्गात लेखनाची उद्दिष्टे खालीलपणे: विविध साहित्य प्रकाराचा परिचय होणे, अनुलेखन, सुलेखन, शुद्धलेखन व स्तंभलेखन ही कौशल्ये विकसित करणे, निर्दोष लेखन करण्याचा सराव करणे, स्वतंत्र अभिव्यक्ती कौशल्ये विकसित करणे. याच्यापेक्षा वरच्या वर्गात लेखन कौशल्याचा अधिक विकसित होण्यासाठी विचारप्रवर्तक लेखन करणे, उताऱ्याचे भाषांतर करणे, संवाद, नाट्यछटा, गोष्ट लिहिणे, तर्कशुद्ध, परिणामकारक व शुद्ध भाषेत आपले अनुभव लिहिणे, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लेखनाचा वापर करणे, आपले विचार, भावना व कल्पना यांची अभिव्यक्ती लेखनातून करून स्वतंत्र लेखन करण्याची लेखनक्षमता विकसित करणे. सुलेखनाचे वैशिष्ट्य: अक्षर सरळ रेषेत असावे, त्यावर शिरोलेख आवश्यक असतात, म्हणजेच रेषा. लेखन करताना 2 शब्दातील 2 ओळीतील अंतर सारखे असावे. लेखनात खाडाखोड नसावी, ते प्रमाणबद्ध असावे. अक्षर गिचमीड नसावे. अक्षराची उंची सर्वत्र सारखी असावी. लिहिताना विरामचिन्हाचा जरूर तेथे वापर करावा. सुलेखनात उत्तम हस्ताक्षराबरोबर शुद्ध लेखनाचाही समावेश असतो. शुद्ध लेखन याचा अर्थ व्याकरणाच्या नियमास अनुसरून केलेले लेखन होय. लेखन साधारणपणे उच्चारानुसार असते. उच्चार शुद्ध असले व त्यानुसार लेखन केलेले असेल की ते बरेच शुद्ध असते. सुलेखनासाठी लेखनाचा सराव सातत्याने करावा. काळजीपूर्वक लेखन करावे. ज्या शब्दाच्या लेखनात चुका होतात ते शब्द वारंवार लिहावेत. चांगले लक्षात ठेवावेत. शुद्ध लेखनाचा नियम नीट समजून घ्यावेत. लिहिलेले प्रत्येक शब्द शुद्ध आहे याची खात्री करून घ्यावी. अक्षर सुधारण्यासाठी व शुद्ध लिहिण्यासाठी वर्गातील विद्यार्थ्यांकडे विशेष प्रकारचे प्रयत्न करून घ्यावेत. अनुलेखन हा लेखनातील बाळबोध प्रकार आहे. पुस्तकातील छापील मजकूर किंवा शिक्षकांनी फलकावर लिहिलेला मजकूर जसंच्या तसं पाहून लिहिणे म्हणजे अनुलेखन होय. यात निरीक्षणाला खूप महत्त्व आहे. लिखित मजकूर बारकाईने, सूक्ष्मपणे पाहण्याचा व तो जसंच्या तसा बघून लिहायचा. अनुलेखनात 2-3 गोष्टी घडतात. अनुलेखनामुळे अक्षराच्या आकाराची कल्पना येते. शुद्ध लिहिण्याची सवय लागते. वळणदार अक्षर काढता येते. शुद्ध लेखन म्हणजे काय? वाचन आणि लेखनाचा थोडाफार सरावानंतर शुद्ध लेखन दिले जाते. अनुलेखनापेक्षा शुद्ध लेखन हे वरच्या पायरीवर असते. शुद्ध लेखन म्हणजे ऐकलेले लिहिणे होय. शुद्ध लेखनात ऐकणे, ध्यानात ठेवणे व जसंच्या तसंच लिहिणे इतक्या गोष्टींचा समावेश असतो. लिहिताना ते शुद्ध लिहावे लागते. शुद्ध लेखनात विद्यार्थ्यांच्या अवधानाला विशेष महत्त्व असते. खालच्या वर्गात अनुलेखनाचा व त्यांच्यापेक्षा वरच्या वर्गात शुद्ध लेखनाचा शिक्षकांनी उपयोग करावा. शुद्ध लेखनात लिहिण्याची गती वाढवता येते. गतिलेखन कमीत कमी वेळात स्पष्ट
शुद्ध व वळणदार लेखन करणे म्हणजे गतिलेखन होय. जलद गतीने पण व्यवस्थित व शुद्ध लिहिता येणे हे एक लेखन कौशल्य आहे. त्याची लेखन गती खूप कमी असते. परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे येत असताना सुद्धा मंद गतिलेखनामुळे ते लिहू शकत नाहीत. गतिलेखनाचा सराव मराठी विषयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. गतिलेखनाचा पूर्वीचा टप्पा श्रुतलेखन होय. गतिलेखनाची अनुभूती देऊन विद्यार्थी थोडक्यात वेळात सुस्पष्ट व शुद्ध व वळणदार लेखन करू शकतात. लेखनाचे प्रकार: अक्षर, शुद्ध अक्षर, शब्द, वाक्य, परिच्छेद लेखन, निबंध लेखन, सारांश लेखन व कल्पना विस्तार लेखन, पत्रलेखन, आर्जलेखन, निमंत्रणपत्र लेखन, संवाद लेखन, अहवाल व दैनिक लेखन, कथा, कविता, कादंबरी लेखन. लेखन दोष व उपाय: अक्षराचा आकार सारखा समान न काढणे, अक्षरावर रेषा न देता लिहिणे, 2 अक्षरात 2 शब्दात समान अंतर न राखणे, 2 ओळीत समान अंतर नसणे, परिच्छेद न पाडता लिहिणे, अनुलेखनात शब्द गाळणे, पेन अथवा पेन्सिल योग्य रीतीने न हाती धरणे इत्यादी चुका दिसून येतात. लेखनातील चुका दूर करण्याची उपाययोजना: विद्यार्थ्यांना शुद्ध लेखनाचे नियम समजावून दिले पाहिजेत. श्रुतलेखनात पाठ्यपुस्तकातील तसेच बाहेरचे उतारे द्यावेत. शुद्ध लेखनातील चुकाचे शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नैदानिक कसोटी देऊन कारणाचा शोध घ्यावा. चुकीचे वर्गीकरण करावे. विद्यार्थ्यांशी चुकाच्या बाबतीत शिक्षकांनी चर्चा करावी. सर्वसामान्य चुका निदर्शनात आणून द्यावेत. वर्गात शुद्ध शब्दाचे तक्ते लावावेत. विद्यार्थ्यांना अनुलेखन व शुद्ध लेखन याचा नियमित सराव द्यावा. विद्यार्थ्यांच्या लेखनास उत्तेजन देण्यासाठी वर्गाच्या हस्तलिखिते काढावेत. भीती-पत्रके तयार करण्यास प्रोत्साहन करावे. शालेय नियतकालिकेत विद्यार्थ्यांच्या लेखनाला स्थान द्यावे. उत्कृष्ट लेखनासाठी पारितोषिके देण्यात यावीत. भाषिक खेळातून लेखन विकास करावा. लेखनाचे मूल्यमापन: विद्यार्थ्यांनी आशयपूर्ण लेखन करण्याचे कौशल्य विकसित कितपत मिळाले आहे? लेखनाची भाषा योग्य व परिणामकारक आहे का? लेखन शैली सहज आहे का? लेखनात शुद्धता कितपत आहे? लेखन शुद्ध लेखनाच्या नियमानुसार आहे का? हस्ताक्षर सुवाच्य आहे का किंवा नाही? चाचणी, परीक्षा, सत्र परीक्षा यातील प्रश्नपत्रिका, थोडक्यात उत्तरे लिहिणे, संदर्भ, सहज स्पष्टीकरण व सारांश लेखन, पत्रलेखन, निबंधलेखन इत्यादी प्रश्नांचा समावेश करून त्यांच्या तपासणीतून लेखनाचा मूल्यमापन करणे. धन्यवाद.